गावी गेल्यानंतर जे 2 दिवस मला खूप कमी वाटत होते, ते पुण्याला आल्यानंतर मला खूप मोठे वाटत होते. असं वाटत होतं मी किती दिवस गावी गेलती काय माहिती. कारण ना जाताना जे मी गडबडीमध्ये गेल्यामुळे ना घरी खूप सारा पसारा ठेवला होता आणि तोच तसाच पसारा आल्यानंतर सेम तयारीमध्ये तसाच होता. जसं की तो माझी वाट बघतोय की बाई ये आणि तू सफाई करून टाक पटपट सगळा पसारा आवर. आणि घरी आल्यानंतर हा गोंधळ तर काय चालतोच. दिवसभर रात्रभर ट्रॅव्हलिंग करून ना ह्या दोघी परत सकाळी अशा फ्रेश होत्या आणि इतका गोंधळ करत होत्या. अंशू तर सध्या ना खूप नवीन नवीन गोष्टी शिकते, खूप आगाऊपणा करते आणि सध्या बोलायला लागले तरी इतकी छान बोलते आहे ना, मला खूप क्यूट वाटते. आल्यानंतर ना मिस्टरांची लगेच चालू झालं की बाबा मला काहीतरी असं एकदम तिखट छान असं बनवून दे. म्हणून मग त्यांच्यासाठी ठरवलं की ठीक आहे आपण आज अंडा करी वगैरे काहीतरी बनवू म्हणून बनवायला घेतलं खरं. पण त्याचा मसाला थोडा आज मी वेगळा केला होता आणि हे ना मी कोणाकडून तरी ऐकलं होतं म्हणून मी ट्राय केलं. पण मला काही ती भाजी आवडली नाही. असो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.